सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम हे त्यांच्या द सिरियल किलर नाटकाच्या निमित्तानं सिंधुदुर्ग आणि गोवा दौऱ्यावर आहेत. त्याचं औचित्य साधून नाटकाचे निर्माते प्रणय तेली आणि लेखक दिग्दर्शक केदार देसाई यांनी कुडाळमध्ये भाऊ कदम यांच्याशी गप्पांचा फड जमवून आणला. कुडाळच्या हॉटेल स्पाइस कोकणमध्ये झालेल्या संवादामध्ये भाऊ कदम यांच्यासोबत लेखक दिग्दर्शक केदार देसाई, अभिनेता तेजस पिंगुळकर, निर्माते प्रणय तेली हे सुद्धा सहभागी झाले होते. या गप्पातून भाऊ कदम यांनी या नाटकाविषयी सांगितलंच, पण आपला सिनेनाट्य प्रवास, चला हवा येऊ द्या यांच्या आठवणीसुद्धा सांगितल्या. पाहूयात. जरा सिरियस नाटक वाटतं की काहीतरी खून वगैरे आहे की काय आहे, पण तसं नाही आहे. खरं तर नावाप्रमाणे ते नाटक नाही आहे, ते विनोदी नाटक आहे कम्प्लिटली. आणि सिरियल ज्या आपण बघतो टी व्हीवर त्या संदर्भातलं ती सिरियल आहे ती सिरियल आहे. आणि त्या सिरियलनी काय म्हणजे वाट लागली आहे घरातलं वातावरण कसं किल होतंय, येस, त्या क्वालिटी तसा तो विषय. आणि हा असा गोड किलर आहे त्यामुळे लोकांना नाव ऐकल्यावर असं होतं की आल्यावर लोक म्हणतात अरे सिरियल किलर. नाही, आम्हाला वाटलं होतं काहीतरी खून म्हणून येणार नव्हतो, पण भाऊ म्हणून आलो. तर ते फार छान आहे, घरातल्यांना पण दाखवायला पाहिजे. ही फॅमिली कॉमेडी आहे, हे असं आल्यावर होतं. पण ते काही असे आम्हाला अभिप्राय आले की बाबा नाव थोडं फसवं आहे, वाटताना थोडस सिरियस किंवा मर्डर असं काहीतरी वाटतं, म्हणून न येणाऱ्यांची संख्या आहे. तर त्या दृष्टीने थोडस तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा की हे तुमच्या घरातला आणि एक रंजक पद्धतीने मांडलेला विषय आहे. त्यात कुठेही असं सिरियस किंवा हे नाही. फक्त जाता जाता एक काहीतरी घेऊन जाण्यासारखं आहे त्या नाटकात. हे सगळं लोकांचं मत आहे आज 39 प्रयोगानंतर. फक्त ते काही थोडं इंटरॅक्शन आपलं व्हावं म्हणून म्हटलं आज भेटूया. आणि तो गैरसमज दूर करायचा होता की त्या नावासंदर्भातला, त्या निमित्ताने पण हे उपयोगी येईल किंवा पोचावं लोकांपर्यंत की हे तसं नाहीये. आणि लोक येऊन बघतात, एन्जॉय करतात. घरातलीच गोष्ट आहे प्रत्येकाच्या. म्हणजे ऍक्च्युली हा विषय युनिव्हर्सल आहे. म्हणजे माझ्या तुमच्या एका दोघांच्या घरात नाही, सगळ्यांच्या घरात घडतोय आणि तो घडत आलाय. आणि ते काय घडतं ते बघायला लोकांना आवडतं. आणि ते संपल्यावर जेव्हा ते रिॲक्ट होतात, बाईट देतात आम्हाला, तेव्हा ते सांगतात. म्हणजे एक आजीबाई आहे, ती पण अशी रिॲक्ट झाली, तिची सूनच बाजूला होती आणि ती खूप बोलत होती, हे छान दाखवत आहे, पोरांनी बघायला पाहिजे, सुनांनी पण बघायला पाहिजे. मी म्हटलं आता हे संपल्यावर बाहेर भांडणं होतात की काय. आणि खूप म्हणजे जेंट्सला सुद्धा आवडतं आणि महिलांना सुद्धा, दोघांचा आवडीचा विषय आणि मुलांना सुद्धा. असं हे नाटक केदारने छान लिहिलंय. आणि त्यामुळे ते बघायला, ते रिॲक्ट होताना आम्हाला खूप आनंद होतो की नाटक बघितल्यावर तुम्ही काय घेऊन जाणार आहात. फक्त विनोद नाही तर त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे नाटक ऍक्च्युली हा जेव्हा विषय मी ऐकला तेव्हा तो बोललो माझ्या घरचा पण आहे हा विषय. त्यामुळे म्हटलं नाही, हे करायलाच पाहिजे, जेणेकरून मला बघायला येणारी लोक कुठेतरी काहीतरी घेऊन जातील. आणि त्या निमित्ताने मी त्याच्यात काम केलं की बाबा हा विषय पोचला पाहिजे. आणि म्हणून आज एवढे 39 प्रयोग झाले. अजून करायचेत आम्हाला प्रयोग. अख्खा महाराष्ट्र बाहेर पण जायचं, देशाच्या बाहेर सुद्धा जायचंय, कारण तिकडे पण आम्हाला ऑफर आहे की या. त्यामुळे बरं वाटतं. आणि टीम छोटी आहे आणि सगळेच लक्षात राहतात कलाकार. असं नाही की मी करतोय म्हणून मीच लक्षात राहतो, असं नाही. आमची बाकीची टीम सुद्धा लक्षात राहते. आणि मला खरंच तर कौतुक याचा आहे, आनंद पण याचा आहे की प्रणय तेलीने हे निर्मिती केली या नाटकाची. आणि केदारचा विषय जो आहे लिहिलेला उत्तम, तो पोचवतोय आपल्या कोकणात, तर पोचतोय, आता चालूच आहे. मग मी आवाहन करेन, आमचे आता कणकवलीला प्रयोग आहेत, पणजीला तर आहेत आज, कणकवली, वेंगुर्ला या प्रेक्षकांना की तुम्ही या, नक्की बघा, तुम्ही खूप एन्जॉय कराल हे नाटक. अशा प्रकारचं काम तुम्ही मला वाटतं पहिल्यांदा हा. आणि खरं तर हे मी प्रमुख भूमिकेत पहिल्यांदा नाटक करतोय हे. आणि त्यामुळे ते नाटक असं हाती आलं की जे विषय चांगला मिळालाय. आणि माझ्या जे आतापर्यंत लोक बघतायत की चला उद्या त्याच्यात बघितलं मला विनोदी काम करताना, तर त्याच्यापेक्षा वेगळं, थोडं वेगवेगळे त्याच्यात पैलू आहेत कॅरेक्टरमध्ये. की एकीकडे सिरियस पण काम मला करायला मिळतंय, कॉमेडी पण करायला मिळतंय, नाचायला पण मिळतंय, गायला मिळतंय. आवाज अतिशय सुंदर आहे. एक किस्सा सांगतो. माझा मुलगा
जवळजवळ पहिल्या आपला साताऱ्याचा माझ्या मते 11 का 12वा प्रयोग होता आणि त्यातले 8 प्रयोग त्यांनी बघितलेले. 11व्या प्रयोगाला नेमकं मी शेजारी बसलो, कारण आतापर्यंत तोपर्यंत आतच होतो. तर त्या प्रयोगात त्याला कळलं की भाऊ लाईव्ह गातात. तो म्हणे, ते स्वतः म्हणतात, मला म्हणे एवढे प्रयोग वाटते की रेकॉर्डेड आहे. त्यामुळे ते त्यांचा आवाज त्यामुळे ते सगळं असं जुळून आलं. ते विचारतात म्हणजे भाऊंबरोबर फोटो झाल्यानंतर आम्ही असे बाजूला उभे असतो, तर मग ते काही जण, सर तुम्हाला एक विचारायचं होतं, ते भाऊंनी गाणं स्वतः म्हटलं की ते रेकॉर्डेड लावलं? नाही म्हटलं, ते स्वतःच म्हणतात. भाऊ गाण्याची आवड आधीपासूनच होती की कसं काय? अशी म्हणजे आपण गातो ना गुणगुणतो तसं माझं ते असायचं. आणि नंतर मग ते चला गायला लागलो आपण आणि मग ते कराओके आलं आणि मग ते हाऊस पिटली म्हणजे सगळ्यांची. मी इतके महिने त्यांच्यावर आवडतो, ते हौशी गायक नाहीये, ते बेस्ट गायक आहे. ते कराओके त्यांच्या हातात आल्यानंतर ते ऐकतच नाही, मैफिलच असते. नाही, आम्ही पहिली जी मीटिंग झाली आमची आय थिंक मीरा रोडला ना भाऊ, करून गेलो गावच्या प्रयोगानंतर ह्या नाटकासंदर्भात, तेव्हा विषय झालेला की भाऊंच्या गाण्यावर विषय आला. म्हटलं भाऊ ह्या नाटकात तुम्ही गाणार. ते लेखक आपलेच असल्यामुळे त्यांनी ती तशी सोय केली, नाहीतर ते लाड पुरवले जात नाहीत. केदारला फुल फ्लेज विचार करायला हरकत नाही. हो, गाणारे भाऊ. नाही बरं वाटतं हे नाटक. चांगलं नाटक एखाद्या नटाला मिळणं हे खूप नशीब लागतं. आणि मुळातच आमच्या कोकणातलेच सगळे असल्यामुळे आणि ते नाटक एवढ्या जबाबदारीने करावं लागतं की असंही नाही की चला काही होईल रे, होतील प्रयोग, असं नाही. आणि काही पाठबळ नसताना नवीनच क्षेत्रात उतरल्यामुळे ते एवढे प्रयोग करतात, ही अभिमानाची गोष्ट आहे आणि खरंच कौतुकाची गोष्ट आहे. कारण आपल्या क्षेत्रात इंडस्ट्रीत मी बघतो आता जेवढे प्रोड्युसर आहेत त्यांनी 10, 15, 20 नाटकं केल्यानंतर कुठेतरी त्यांना स्थैर्य मिळतं. पण इकडे सुरुवातच झाली आहे आपल्यापासून, या कोकणापासून, तर खूपच त्याचा छान रिझल्ट मिळणार आहे आणि आम्ही खूप प्रयोग करू अशी मला आशा आहे. आणि हे नाटक सगळीकडे आणि लोक रिपीट बघायला येते. एकांकिका वगैरे चालू होत्या माझ्या आमच्या इकडून मुंबईतून. आणि मग 2 अंकी नाटक आलं एक जे स्टेटला करायचं होतं, स्टेट कॉम्पिटिशनला. मग ते केलं मी आणि तिथून मग ते आलं व्यावसायिकला आल्यामुळे मला व्यावसायिक रंगभूमी मिळाली काम करायला. आणि माझी खूप इच्छा होती शिवाजी मंदिरला काम करायची, कारण प्रत्येक नाटकाची असते. मी आणि बायको एकदा नाटक बघायला गेलो होतो, तर मी बाल्कनीत बसलो होतो, तेव्हा एकांकिकाच करत होतो. म्हटलं कधीतरी ना इथे नाटक करायला मिळालं पाहिजे. आणि ती इच्छा पूर्ण झाली, शिवाजी मंदिरला शो करा, आता ते तिकडे करतोच आहे. तसं सुरुवात झाली. मग घरच्यांचा विरोध, जो नेहमीप्रमाणे ती नोकरी करा. आणि ते पण नोकरी मला मिळायची, पण मी 4 महिने करायचो, 2 महिने करायचो, एखादं नाटक यायचं परत. मग असं ते मन तिकडेच होतं. मग शेवटी मी ठरवलं, घरच्यांना सांगितलं बाबा मला एक वर्ष द्या, बघतो काय होतंय का, नंतर नाही तर नोकरी करतो. आणि मग त्यांनी तसं ठीक आहे बाबा कर, 1 वर्ष दिलं. पण त्या वर्षात मला यदाकदाचित नाटक केलं मी त्यावेळी. आणि मग तिथून सुरू झालं ते सुरूच झालं. मग काय घरी परत गेलोच नाही. म्हणजे रंगभूमीनेच खरं तर आशीर्वाद दिला म्हणायचा, बोलवलं तिकडे आणि ते आज सगळ्यात चालू आहे. ते 99 कदाचित त्या. हा तेव्हा. आणि मग चला हवा येऊ द्या. हा, मग फू बाय फू करायचं होतं. तर मला काही ते कॅमेराचं हे नाही, टीव्हीचं काही संबंधच नव्हता, फक्त थिएटर. तर मी नाहीच म्हटलं होतं फू बाय फूला. मग तिसऱ्यांदा मला बोलवलं, मग मी ओके म्हणालो, येतो. आणि तिथे गेल्यावर मी काम काय केलं, कारण सतीश तारे होते सोबत. म्हटलं तिथून तर आपल्याला खूप शिकायला मिळेल, चुकलं तर ते सांभाळूनच घेतील. म्हटलं जाऊ. अरे काय नाही, कॅमेरा समोर तू घाबरू नको, कारण ते तेवढ्याच जागेत खेळायचं असतं ना, स्टेजवर कुठेही फिरू शकतो. म्हटलं हे काय अनुभव नाही मला, पण म्हटलं काय तू ये. आणि त्यांनी खरंच सांभाळून घेतलं मला. म्हणजे जे काही डायरेक्टर होते आमचे, त्यांनी सारंग सर होते, मग गोस्वामी आले, मग असं सगळ्यांनी सांभाळून घेतलं त्यावेळी की कसं तू कॉन्फिडन्स ठेव. माझा कॉन्फिडन्स वाढवला, जो आधी नव्हता, भीत होतो. तर त्यांना माहिती होतं आज स्टेजला व्यवस्थित काम करतो, कॅमेरा समोर बिथरतोय. मग त्यांनी कॉन्फिडन्स फू बाय फू ते जिंकलो. त्याच्यानंतर ते चालू आलं 7-8 वर्ष. मग आलं चला हवं.
निलेश साबळे होताच तिथे अँकरिंग करायचा, इथे तो लिहायचा पण आणि हे पण करतोय. तर त्यांनी काही काही लोक घेतली चलावद्याला. मग तिथून चलावद्यात 10 वर्ष केला आम्ही. आणि मग घराघरात पोचवलं लोकांना, आता घरातलाच समजतात सगळे. त्यामुळे त्याचा फायदा मला आता परत रंगभूमीवर होतोय. जेणेकरून नाटकं कुठे येत नव्हती, लोक दुर्लक्ष केलेलं बाबा, तर ती आता यायला लागली. त्या निमित्ताने स्टार कोणतरी ओळखीचे चेहऱ्यात चला बघायचं. त्यानिमित्ताने नाटक माझं असतंच, मी काही करत असलो तरी नाटक करतोच. तर फक्त 10 वर्षाच्या कालावधीत मला काय मध्ये करता नव्हतं आलं, काही शनिवार रविवार नाटक, आणि मी काही करून गेलो गावात चालू होतं तेव्हा. एक हे घेतलं नवीन जे आलं ते म्हटलं करूया आता, ते बंद झाल्यावर. त्यामुळे आता चित्रपट नाटक हे चालू आहे. तुमचा परदेशातील दौरा स्वतःला हवा एवढ्यामुळे झाला. हा नाही त्याच्या आधी करून गेलो गाव, किंवा मिक्ता जे आहे मांजरेकरांचं, त्या निमित्ताने गेलो होतो. आणि मग परदेश दौरा सगळा चलावद्यामुळे सुरू झाला. मग जापान बिपान फिरता आलं तिकडे, असंच नाही का. चलावद्यामध्ये एक वैशिष्ट्य त्याचं आहे की तुम्ही जी मेल कॅरेक्टर असतात ती फिमेल कॅरेक्टर करता. तर आधी कधी असं केलं होतं का तुम्ही? नाही, आधी नव्हतं. ते साबळेच्याच डोक्यात आलं की फिमेल कॅरेक्टर शांताबाई त्यांनी आणली. आणि मग मी म्हटलं अरे कसं वाटेल ते. तो नाही तू कर, कारण ती गंमत आहे की जे नाही वाटत ना ते बघायला मजा येते ना तर लोकांना. तर ते आवडलं कॅरेक्टर. नंतर त्यांनी ते हे करून, पण म्हटलं त्या निमित्ताने बघा ते पात्र करता आली, कितीतरी पात्र त्या ह्याच्यात करता आली मला. ते एवढं सगळं कॅरी करताना, तो अटायर कॅरी करताना काय नाही, गमती जमती घडल्या? खूप म्हणजे ते कितीतरी तास साडी नेसून बसणं, वीग वगैरे, ते भयानक होतं. म्हणजे सुरुवातीला खूप कठीण गेलं, नंतर मग ओके, तेवढ्या पुरतं. हा, बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की कलाकार जो रंगमंचाचा असतो ह्या स्किट मध्ये वगैरे अडकलं की तेच करत राहतो. मग ते पटकन दुसऱ्या ह्याच्यात आला की त्याला शिक्का बसतो. तो त्याबद्दल काय म्हणतो? नाही, तो आता कसं, तो त्यासाठी तर आपण नाटक करावं लागतं ना, की बाबा मी आता ते करतोय तर ते होणारच, ह्या तेच करतो, कारण त्यांना तेच दिसतं. जेव्हा थिएटर करतो तेव्हा वेगळी लोक येतात बघायला, तेव्हा जी त्यातली मंडळी आहे की असं बोलणारी, ते बोलतात नाही हे वेगळं चालतं, तेव्हा कळू शकतं. त्यामुळे तशा प्रकारचा शिक्का पुसून जाण्यासाठी नाटक करावंच लागेल. हो, किंवा वेगळं काहीतरी दाखवावं लागेल. सिरियल किलरच्या रिहर्सल सुरू होत्या ना, तर तेव्हा झालं कसं, शेवटच्या टप्प्यातल्या रिहर्सल आणि भाऊंचा रोल तसा नाही आहे जसे लोकांच्या डोक्यात भाऊ आहेत. म्हणजे हे जे स्किट आता तू म्हणालास तसं त्याच्यात अडकून लोक त्या पर्स्पेक्टिव्हने बघतात. तर काही ह्या क्षेत्रातले पण काही जाणकार रिहर्सल्सला बसलेले, त्यांचे पण असे फीडबॅक, अरे नाही होत आहे ते, नाही, अरे ते कसं कॉमेडी, ती भाऊंची कॉमेडी वाटत नाहीये. पण फॉर्च्युनेटली मी आणि प्रणय जेवढे ठाम होतो तेवढेच भाऊ पण ठाम होते की नाही, आपण करतोय ते बरोबर आहे आणि ही अशीच करायची आहे कॉमेडी. कारण ही एक वेगळ्या म्हणजे त्या विषयातली कॉमेडी होती ना ती, मग ती त्यांनी सोडली नाही अजिबात. म्हणजे कुठेही ते मी भाऊ कदम असं होऊन करायला गेलेलं नाही. मी ते कॅरेक्टर त्याच्यातच खेळून जे करायचंय तेच करण्यावर ते आधी पहिले स्वतः ठाम होते. त्यामुळे आम्हाला फॉर्च्युनेटली ते सोपं गेलं. आणि हा नाही अजिबात फसलं असतं ते. पण मेन कसं समज त्यांनी असं म्हटलं तर नाही अरे मी असंच करतो, लोकांना असंच आवडतं, मग ते अवघड झालं असतं. पण त्यांनी नाही, ह्या स्क्रिप्टची गरज ही आहे, ह्याच्यात उगाच काहीतरी करायचं नाहीये, त्याच्यातलीच कॉमेडी करायची हे धरून ते कसं होतं. 10 वर्ष चलाव त्या करायच्या आधी 15-20 वर्ष स्टेज केल्यामुळे ती जी बैठक असते पक्की. माझ्या प्रश्नाचा प्रेसमध्ये सांगितलं होतं, मला ते आठवलं. त्या नाटकात भावना नावच नाही. म्हणजे एक आणि वेगळी गंमत आहे. कॅरेक्टरला नावच नाही. कारण एक ते सिम्बॉलिक, म्हणजे ते कोणाच्याही घरातला कोणीही असू शकतो तो. त्यामुळे ते त्या सगळ्या जणांचं मेन म्हणजे आम्ही आता हल्ली जे कॅप्शन दिलं, एक तर की बायकोसाठी काय पण, आणि भाजीत मीठ व्यवस्थित असावं आणि वेळेवर जेवण मिळावं, ह्याच्यासाठी नाटक बघा. बघितल्यामुळे मिळत नाही, त्या सगळ्या नवऱ्यांचा हा प्रतिनिधी आहे.
मग तुम्ही अनाउन्समेंटला ते पात्र सांगताना काय सांगता? काय ते आणि भाऊ कदम आम्हाला वेगळं सांगायचं. मी काय कलावंत नसतो. हो. नाही त्याच्यात एक डमी नाव आहे हा. म्हणजे ते त्याने स्वतःच हा, ते ठेवलेलं असतं, बरोबर. हम्म. खोटी ओळख आहे खोटी हा. ओळख आहे ती त्यानेच करून दिलेली आहे आय कार्ड सगळं. हो. तुम्ही मगाशी नाही, खूप बरं वाटतंय. एक मुख्य पात्र करताना जे नाटक आता चालू आहे तर ते जर आपलं 50व्या प्रयोगाकडे चाललंय तर खूप आनंद होतोय आणि असं वाटतं की काही विघ्न येऊ नये, व्यवस्थित व्हावं. 50चे 500 झाले पाहिजेत आणि 500चे 5000 झाले पाहिजे. म्हणजे असं हे नाटक चालूच राहिलं पाहिजे, कारण नाटक चांगलं आहे, विषय चांगला आहे आणि ते आपल्याला करायला मिळते, तो आनंद वेगळाच आहे.